ताईच्या बर्थडेला एवढी पोलिस बघून मी तर फार घाबरूनच गेलो होतो. म्हणलं आता आपल्या ताईचा बर्थडे त्याच्यामुळे वारा वावदन पाऊस काही असू आपल्याला तिथं बर्थडेला जावंच लागते. ताई म्हणली चला आपल्याला बाहेर जायचं नाही. इकडं सगळी पोलिस बघून यायला मी तो हँगच झालो. म्हणलं आता काहीच केलं मी. त्याच्यानंतर समजलं की आपल्या ताईच्या बर्थडे सेलिब्रेशनला सगळ्या तिच्या मैत्रिणी आल्यात म्हणून. तवा कुठं जीवात जीव आला बाबा. तसे सगळे पण खूप भारी होते ना आपले ते सगळे ब्लॉग पण बघतात त्याच्यामुळे तर अजूनच भारी वाटत होतं. म्हणलं चला. आणि ताईला म्हणलं मी गाडी घेतो. ताई म्हणते आज माझा बर्थडे आज नाही मला पडायचं बाबा तू माग बस. आणि मग इकडे घरी पण बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर इकडं ताईला तिच्या मानलेल्या भावाने असं काय गिफ्ट दिलं की मी ते बघून हँगच झालो बाबा. तिच्या बर्थडेची डेट तिच्या प्रत्येक त्या नोटांवर होती. ती फ्रेम त्यांनी तिला ती गिफ्ट केली होती. हे बघून मला खरंच लय भारी वाटलं. आता मी चॉकलेट दिलती तो भाग वेगळा जाऊ द्या ते जाऊ द्या पण बारक्याला त्रास द्यायला लयच मजा येते राव. मग बारक्याने मस्त गुलाबाचं फुल मम्मीसाठी आणलं होतं पण ते देताना तो लयच लाजत होता त्याच्यामुळे ते देऊन लगेच पळून गेलं. आणि केक खायचा असू नाही तर केक लावायचा असो आपल्या बारक्या कुठं मागे राहतोय वय सगळीकडे सुट्टी देत नाही बारक्या. मग घ्या की राहतो तेवढं लाईक आणि फॉलो करून.